वणीमध्ये ग्रामदैवत असलेल्या खंडेराव महाराज यात्रा महोत्सव खंडेराव मित्र मंडळाच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सालाबादाप्रमाणे याही वर्षी चंपाषष्ठी निमित्तानं वणी शहरामध्ये पूर्वीपासून यात्रा भरत असते। या यात्रेला पौराणिक महत्त्व असून जेव्हा दैत्याचा वध करण्यासाठी जाताना देवी सप्तशृंगी मातेनं वणीला खंडेराव महाराजांची भेट झाली होती अशी आख्यायिका आहे। चंपाषष्ठी निमित्त भव्य 5 दिवसांचा कीर्तन महोत्सवाची सांगता निवृत्तीनाथ महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाने झाली। यात्रेची सांगता जागरण गोंधळानं करण्यात आली। 18 डिसेंबरला पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। जलाभिषेक, पारायण, महापूजा हे कार्यक्रम झाले। दुपारी खंडेराव महाराज यांचा विवाह सोहळा पार पडला। त्यानंतर देवाला नैवेद्य वांग्याचं भरीत आणि भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला। दुपारी 4 वाजता खंडेराव महाराज मूर्ती आणि भगत यांची रथातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। मंदिराच्या प्रांगणामध्ये 12 गाड्या लावण्यात आल्या। मिरवणूक इथं आली आणि येत असलेल्या खंडेराव महाराजांचे भगत पुंजाराम पानसरे यांनी त्यांच्यासोबत असलेल्या भक्तगण आणि त्यांच्या गाड्यांना 5 फेऱ्या मारून पानसरे यांनी 12 गाड्या ओढल्या। हे पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। परिसरामध्ये भाविकांनी गर्दी केली असून मंदिरामध्ये दर्शनासाठी सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या। वणी पोलिसांनी चोख बंदोबस्त यावेळी ठेवला होता। खंडेराव महाराज मित्रमंडळासह वणी ग्रामस्थांनी यात्रा पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले। रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम संपन्न होणार असून पहाटे लंगर तोडून कार्यक्रमाची सांगता होणार आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, वणी।